तर फ्रेंड्स, वजन कमी करायचं आहे पण घरचं आणि पारंपरिक जेवणही खायचं आहे, मग नाचणीची भाकरी आणि माठाची ही साधी पण पौष्टिक भाजी नक्की ट्राय करा. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत नाचणीची भाकरी. नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्हाला फक्त नाचणीची भाकरी वळता येत नसेल तर त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेतलं आणि उकडीच्या जशा भाकऱ्या करतात तशा पद्धतीने उकडीचं पाणी घेऊन त्या पाण्याने मळलं तर भाकरी जी आहे ती इझिली थापली जाते, किंवा तुम्ही लाटूनही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने पीठ जे आहे ते माझं मळून झालेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं पाणी घेतलेलं आहे. अशा पद्धतीने गोलाकार करून मी साईडने पाणी लावून घेते, जेणेकरून भाकरी जी आहे ती फुटणार नाही. थोडंसं पीठ सुकं खाली प्लेटमध्ये टाकून अशा पद्धतीने मी भाकरी थापून घेते. जर तुम्ही उकडीची करताय तर लाटून घेतली तरीसुद्धा चालेल. जितकी तुम्हाला पातळ जाड पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आणि इथे तवा खूपच तापलेला होता, त्याच्यामुळे माझी भाकरी जी आहे ती पटकन शेकून तयार होईल. भाकरीसाठी ॲक्च्युली तवा जो आहे ते बिडाचा यूज केलेला आहे. तुम्ही नॉर्मल तवा यूज केला तरीही चालेल, फक्त तवा जो आहे तो व्यवस्थित गरम असला पाहिजे, म्हणजे भाकरी चिपकत नाही, व्यवस्थित निघून जाते. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडनी भाकरी जी आहे ती मी व्यवस्थित शेकवून घेणार आहे. तर फ्रेंड्स, वजन कमी करताय तर एखादा टाईमला लंचसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर इथे 2 भाकऱ्या झालेल्या होत्या, तर मी दोन्ही भाकऱ्या व्यवस्थित शेकवून घेतलेल्या आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता, वेट लॉस किंवा डाईट फूड रेसिपी सिरीज चालू आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही डिनर लंचसाठी असं तुम्ही ह्या रेसिपी ज्या आहेत ते ट्राय करू शकता. त्याचबरोबर असं डाईट फूड आणि त्याचबरोबर दिवसाला 10,000 स्टेप हे रुटीन फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. तर इथे मी माठाची भाजी व्यवस्थित धुवून मोडून घेतलेली आहे. इथे मी भाजी चिरलेली नाही आहे. ही भाजी जी आहे जशी गावच्या पद्धतीने करतात, पारंपरिक जशी गावरान पद्धत असते तशा पद्धतीने मी करून घेणार आहे. ही भाजी फक्त मी तोडून घेतलेली आहे छोटे छोट्या ह्याच्यामध्ये, आणि इथे मी भाजीमध्ये तेल अजिबात यूज करणार नाही आहे. तर इथे मी भाजी तव्यावरती टाकून लसूण आणि मीठ जे आहे ते अशा पद्धतीने चुरगळून घेणार आहे, म्हणजे खूप छान टेस्ट येते. आणि थोडंसं पाणी स्प्रेड करणार आहे. मिठामुळे भाजीला पाणी खूप इझिली लवकर सुटतो, आणि जर पाणी नसेल तर थोडंसं तुम्ही पाणी टाकून भाजी जी आहे ती तुम्ही शिजवून घेऊ शकता, किंवा असं पाणी टाकून तशी सूपवाली भाजीसुद्धा खूप छान आणि टेस्टी लागते. इथे मी वरून एक मिरची टाकलेली आहे आणि भाजी पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, अशाच पद्धतीने तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज 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 लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता भाजी जी आहे ती पूर्णपणे रेडी झालेली आहे. तुम्ही थोडंसं अजून पाणी ठेवून सूपसारखंसुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप गावरान टेस्ट आणि खूप म्हणजे टेस्टी बनते. तर याचबरोबर मी इथे एक भाकरी विदाऊट ऑइल भाजी आणि थोडीशी चवीपुरती मीठ टाकून कैरी घेतलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. उद्या भेटू याच टाईमवरती.